नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी वैशाली सुनील धनगर आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील। हेलो स्टुडंट्स, टुडे वी लर्न सब्जेक्ट मैथमेटिक्स फॉर स्टैंडर्ड 5th and chapter is decimal fractions. Decimal fractions means दशांश अपूर्णांक। दशांश अपूर्णांक। Here we see a box of medicine and that is eye drop, and here we see MRP rupees 24.50 means MRP means maximum retail price. The seller can sell that medicine for a maximum of rupees 24 rupees and 50 paise. But how does 24.50 means 24 rupees 50 paise? 24.50 has been written in decimal forms. पहा याच्यामध्ये आय ड्रॉप दाखवलेला आहे, याच्यामध्ये याची किंमत जी आहे ती आहे 24.50 म्हणजे 24 रुपये 50 पैसे। तर हे झालं याचा डेसिमल फॉर्म, म्हणजे दशांश अपूर्णांकामध्ये त्याचं लेखन कशा प्रकारचे, म्हणजे 24 रुपये पूर्ण आहेत आणि 0.50 म्हणजे हे अर्धे आहेत। तर हे कसं लिहिलेलं आहे तर अशा प्रकारे 24.50 डेसिमल फ्रॅक्शन्स म्हणजे दशांश अपूर्णांक। व्हॉट इज मीन बाय डेसिमल फ्रॅक्शन्स? अ फ्रॅक्शन हुज डिनॉमिनेटर्स इज 10, 100 or 1000 or any other 10 times multiple of 10 is called a decimal fraction. म्हणजे पहा की ज्या अपूर्णांकाचे छेद 10, 100, 1000, 10,000 अशा प्रकारे 10,000च्या पटीत असतात त्यांना काय म्हणतात? दशांश अपूर्णांक म्हणजे डेसिमल फ्रॅक्शन्स। आता इथं पहा फॉर एक्झाम्पल 5 divided by 10 म्हणजे 10 भागातले 5 भाग। 68 divided by 100 100 भागातले 68 भाग। 285 divided by 100. These fractions are written in the numerator and denominator form. म्हणजे हे पहा अंश आणि छेदा रूपात असे लिहिलेले असतात त्याला म्हणतात दशांश अपूर्णांक। Then decimal point. Decimal point म्हणजे दशांश चिन्ह। दशांश चिन्ह आहे मराठीत त्याला काय म्हणतात? दशांश चिन्ह। तर आपण द सिम्बॉल इज ऑफ डेसिमल पॉइंट इज लाइक दिस। द डेसिमल प्लेस इज क्रिएटेड फॉर राइटिंग अ फ्रैक्शन व्हेन writing numbers a dot is written after the last digit of the whole part of number to indicate that the end of that part. The symbol is called decimal point. म्हणजे पहा दशांशीय स्थान अपूर्णांक लेखनासाठी निर्माण करतात। संख्या लेखन करताना संख्येतील पूर्णांक भाग संपल्याची खूण, म्हणजे आता इथं आपण समजा फॉर एक्झाम्पल आपण घेतलं हा भाग पूर्णांक भाग झाला आणि हा अपूर्णांक, तर पूर्णांक भाग संपल्याची खूण संपला आणि म्हणून ही खूण दिलेली असते, म्हणून याला म्हणतात डेसिमल पॉइंट। आणि इथून अपूर्णांक सुरू होतो, या पॉइंट पासून अपूर्णांक सुरू होतो, म्हणून ही जी खूण आहे त्याला काय म्हणतात? टिंब असतं त्याला दशांश चिन्ह असं म्हणतात। मराठीत दशांश चिन्ह डेसिमल पॉइंट। दिस इज कॉल्ड डेसिमल पॉइंट अँड दिस डेसिमल फ्रॅक्शन रीड ॲज 8.5 8.5 This dot indicates point 8.5. Here also we see 20.3 20.3 this 7 divided by 10
and this fraction in decimal form 0.7. हा जो अपूर्णांक आहे तो दशांश रूपामध्ये असा येणार आहे 0.7. तर अशा प्रकारे आपण पहा डेसिमल पॉईंट म्हणजे काय, दशांश चिन्ह असं शिकलो. आणि दशांश अपूर्णांक म्हणजे ज्याचे छेद 10, 100, 1000 म्हणजे 10 पटीनं असतात, ते त्या पटीमध्ये असतात, त्यांना म्हणतात दशांश अपूर्णांक. आणि ते अंश आणि छेद रूपात असे लिहिलेले असतात, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. तर अंश आणि छेद रूपात लिहिलेले असतात त्याला म्हणतात दशांश अपूर्णांक. आणि हा आहे दशांश चिन्ह. आता here we see example. This is whole point. This is whole part of a number, and this indicates that from here this is not whole part, means म्हणजे आपण पहा हा पूर्ण भाग असतो आणि हा अपूर्ण भाग असतो. हा पूर्ण भाग झाल्यानंतर हा आपण टिंब देतो आणि हा 3/10 मीन्स 0.3. 10 भागातले 3 भाग म्हणजे दशांश चिन्हानंतरचं पहिलं घर असते ते म्हणजे 10. हे पूर्ण भाग आहे, हा अपूर्ण भाग आहे. हा याच्यामध्ये हा 0 आहे, हा युनिट आहे, हा टेन्स आहे. आणि इकडून सुरुवात करा तर हा जो आहे हा आहे पुन्हा युनिट, म्हणजे ह्याचा छेद 10 इकडे वाढत जाणार आहे, इकडे टेन्स. पहिला हा जो आहे अशा प्रकारे वाढत जाणार आहे ते, म्हणजे इकडे जे सुरुवात होते ते होतं दशांश. टिंबानंतर जो घर असते पहिलं ते असते दशांशचं घर. तर अशा प्रकारे हा वाचायचा कसा 20.3. And in this way today we learn decimal fractions, also decimal point. And now it's time to solve the problem set number 36. आपल्याला आता याच्या अशा प्रकारे आपल्याला प्रॉब्लेम सेट नंबर 36 प्रॉब्लेम 36. Write the following mixed fractions in decimal form and read them aloud. आता याच्यामध्ये पहा मिक्स्ड फ्रॅक्शन्स म्हणजे दशांश पद्धतीत आपल्याला ते लिहायचं आहे आणि वाचायचं आहे. खालील अपूर्णांक दशांश पद्धतीत लिहा आणि वाचा. तर याच्यामध्ये हा 3 आहे, हा जो आहे हा 3 होल पार्ट आहे. हा काय आहे, होल पार्ट आहे. आणि इथून जे सुरू होते म्हणजे आता आपण पहा हा कसं लिहिणार आहे, कारण हा 9/10 मीन्स 0.9. दिस इंडिकेट्स 0.9. आणि हा जो आहे हा होल पार्ट आहे, पूर्णांक आहे आणि हा अपूर्णांक आहे. आणि म्हणून याच्यामध्ये 0.9 मिळवले तर आपण पहा 3 + 0.9 3.9. म्हणून हे आपण अशा प्रकारे. आणि याचं वाचन कसं करायचं आहे, हाऊ टू रीड दिस मिक्स फ्रॅक्शन 3.9 3.9 3.9. तुम्ही स्मॉल 9. दिस इज फर्स्ट एक्झाम्पल 3.9. देन सेकंड एक्झाम्पल एक पूर्णांक 4/10. हा आपण मराठीत म्हणतो एक पूर्णांक. हा होल पार्ट आहे आणि हा आहे तो डेसिमल फ्रॅक्शन आहे, म्हणजे दशांश अपूर्णांक आहे. हा 1 तसाच्या तसा. आता 4/10 मीन्स 0.4.
आणि म्हणून याच्यात तुम्ही एक पूर्ण भाग आहे आणि हा पूर्ण भाग आहे. हा पूर्ण भाग म्हणजे हा, आणि हा जेव्हा आपण 1 + 0.4 करतो तर 1.4 येणार आहे, आणि म्हणून तो आपण अशा प्रकारे लिहिलेला आहे 1.4. आणि हाऊ टू रीड 1.4. These decimal fractions read like this 1.4. This is whole part 5.310, आणि 310 means 3/10. Write like this 5.3. 5.3 म्हणजे याच्यामध्ये पहा 310 त्याचा अर्थ आहे 0.3. 0.3 हा होल पार्ट आहे, हा अपूर्ण पार्ट आहे. म्हणजे हा पूर्ण भाग आहे, हा पूर्ण भाग आहे, आणि म्हणून पहा त्याची बेरीज केल्यानंतर 5.3. आणि हा डेसिमल अशा प्रकारे वाचायचा आहे 5.3. 8 / 10 मीन्स 10 भागातला 8 भाग, 10 भागातले 8 भाग. अँड धिस मिक्स फ्रॅक्शन इन डेसिमल फॉर्म रीड लाईक दी 0.8. 0.8. 7/10 means 0.7. And in this way today we learn decimal fractions, decimal point, and how to read decimal fractions. आणि अशा प्रकारे आपण दशांश अपूर्णांक, दशांश चिन्ह आणि दशांश अपूर्णांकाचं वाचन कशा प्रकारे करायचं हे शिकलो. आणि आपण प्रॉब्लेम सेट नंबर 36 सोडवून दाखवलेला आहे. आय होप यू अंडरस्टँड धिस प्रॉब्लेम सेट ऑल्सो. अशा प्रकारे तुम्ही बऱ्याच उदाहरणांचा तुम्ही याच्यामध्ये सराव करू शकता. आय होप यू लाईक माय व्हिडिओ, and if you like my video please like it, share it to your friends. If there are any difficulty please comment, and please don't forget to subscribe my YouTube channel. Thank you.